आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपी अभय कुरुंदकरला सध्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती आहे। तर या संदर्भातला फैसला आज कोर्टाने दिलेला आहे। हा निकाल खरं तर कोर्टाने राखून ठेवलेला होता। आरोपी अभय कुरुंदकरला सध्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आल्याच्या आरोपाखाली आरोपी अभय कुरुंदकरला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अश्विनी बिद्रे यांची 2016 मध्ये हत्या झाली होती। या प्रकरणासंदर्भातली सध्याची मोठी बातमी आपण पाहतोय। तर 2016 नंतर आता आज या संदर्भातला निकाल लागलेला आहे। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। बऱ्याच दिवसांनंतर या प्रकरणाचा छडा लागला आणि त्यानंतर यामध्ये मुख्य आरोपी असलेला अभय कुरुंदकर याला फाशीची शिक्षा होते की जन्मठेपेची शिक्षा होते त्या संदर्भातला निकाल आज लागणार होता आणि त्यामध्ये आज आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। सध्याची मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मुख्य आरोपी असलेला अभय कुरुंदकर याला जन्मठेपेच्या शिक्षेसह 20,000चा दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला आहे। तर यामध्ये इतरही काही सह आरोपी आहेत, त्यांना सुद्धा शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। सध्या अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणामध्ये या मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। त्यामध्ये कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर या दोघांना प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे। हे दोन्ही सुद्धा यामध्ये सह आरोपी होते। या सगळ्या प्रकरणामध्ये आता मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप आणि यासह 20,000चा दंड अशी ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तर यामध्ये सह आरोपी असलेले 2 जण त्यांना सुद्धा प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर हे दोन्ही सह आरोपी यामध्ये होते, त्यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अश्विनी बिद्रे यांची 2016 मध्ये हत्या झालेली होती आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं, ज्यामध्ये मुख्य आरोपी असलेला अभय कुरुंदकर हा गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये होता। या प्रकरणातला निकाल कोर्टाने राखून ठेवलेला होता आणि आता या संदर्भातला निकाल लागलेला आहे आणि सध्या मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा यामध्ये सुनावण्यात आलेली आहे। सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पनवेल सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाचा निकाल जाहीर झालेला आहे। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांनाही शिक्षा झालेली आहे। 2016 साली घडलेलं हे हत्याकांड अनेक महिन्यांपर्यंत खरं तर या हत्याकांडाचं गूढ होतं। मीरा रोड परिसरामध्ये अश्विनी बिद्रे यांची अमानुष हत्या करण्यात आली होती। यामध्ये आरोपी अभय कुरुंदकर याच्यावर बिद्रे यांच्याशी वैयक्तिक वाद असल्याचा आरोप होता। दरम्यान हत्या केल्यानंतर मृतदेह नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता, असाही आरोप या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे। तर पनवेल सत्र न्यायालयाने हा निकाल आता दिलेला आहे। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपीला सध्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 2016 साली ही हत्या करण्यात आलेली होती। मीरा रोड परिसरामध्ये अश्विनी बिद्रे यांची अमानुष हत्या करण्यात आली होती। दरम्यान या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने हा निकाल राखून ठेवलेला होता आणि आज या संदर्भातला फैसला झालेला आहे। यामध्ये मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप झालेली आहे, तर शिवाय त्याच्या सोबत असलेले सह आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांना सुद्धा प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण एप्रिल 2016 मध्ये अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या। मीरा रोडच्या घरात अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रेंची डोक्यात बॅट मारून हत्या केली। हत्या केल्यानंतर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या मदतीने अश्विनी यांच्या मृतदेहाचे वूड कटरनं लहान लहान तुकडे केले गेले। हे तुकडे काही काळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर ते वसईच्या खाडीत टप्प्याटप्प्यानं फेकून दिले। एका गोणीतून बॉडीचे तुकडे वसईच्या खाडीमध्ये फेकून देण्यात आले होते। हत्येपूर्वी अश्विनी बिद्रे अभय कुरुंदकरला भेटल्या होत्या। त्यानंतर दोघेही कुरुंदकरच्या मीरा रोडच्या घरी गेले, हे लोकेशनवरून निष्पन्न झालं होतं। पोलिसांनी अश्विनी बिद्रेंचा मोबाईल, लॅपटॉप आणि कुरुंदकरच्या मोबाईलमधला डाटा हा रिकव्हर केला होता। अश्विनी बिद्रे आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हे सांगलीमध्ये असताना एकत्र कामाला होते।